तुझ्यासाठी झरतय तुला देवाकडं मागतय। हॅलो नमस्ते फ्रेंड्स, फौजी वाईफ यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। तर इथं बघा आज आम्ही कुठं आलेलो आहे, तर चला आज बघूया आपण कुठं आलेलो आहे व्हिडिओमध्ये। तर व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल इथं आम्ही कुठं आलेलो आहे आणि इथं दरवर्षी असतं इथं वसंत उत्सव म्हणून, तर तिथंच आम्ही आलेलो आहे। तर हे ठिकाण कुठं आहे हे तुम्हाला बापूसमोर सांगितलं जातं व्हिडिओमध्ये, पण या अगोदर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा, म्हणजे एवढं सुंदर सुंदर फुलांचे डेकोरेशन वगैरे आहे इथं। तर चला बघूया समोर आपण आता। आम्ही आज आलो होतो CM हाऊस उत्तराखंड आणि तिथं मस्तपैकी वसंतोत्सव 2025 लागला आहे आणि पूर्ण फुलांचं झालं आहे। वसंतोत्सव पूर्ण फुलांमध्ये केलेलं आहे आणि सिनेमामध्ये माझा फोटो काढा गेट आहे आणि या साईडला राजभवन देहरादून फुलांमध्ये काढले पूर्ण व्हाईट आणि त्यानंतर तुम्ही इथं बघू शकता इथं आतमध्ये एवढे सुंदर सुंदर असे विणलेले आहे। हे बघा गणपतीचे सुंदर असं गणपतीचं एक टॅटूसारखं विणलेलं आहे त्यांनी। त्यानंतर इथं बघा ही डॉल विणलेली आहे, खूप सुंदर सुंदर डॉल्स गणपतीचे असे छोट्या छोट्या मूर्त्या अशा, म्हणजे त्यांनी विणकाम करून असे विकायला आणलेले, सेल लावलेलं आहे त्याचं। आणि त्यानंतर हे बघा टोकरी बनवली आहे, त्याला ढक्कनसुद्धा आहे, हे सुद्धा विणलेलंच आहे त्यांनी हातानेच। खूप सुंदर सुंदर असं इथं इथं CM हाऊसमध्ये सेल वगैरे लावतात। त्यानंतर आज सकाळ सकाळ होता क्लास होता आमचा युनिटमध्ये, तर मी क्लासला वगैरे गेले होते। तर मग सकाळीच गेले होते तर यायला मला 1:30 वाजला होता। तर मग तिकडून आल्यानंतर स्वयंपाक वगैरे बनवायला वेळ झाला असं, तोपर्यंत बापूही घरी आले होते। तर बापू म्हटले चल इथं CM हाऊसमध्ये वसंत उत्सव चालू झालेला आहे, तर आपण तिथंच जाऊ, म्हणजे जेवण खायचं वगैरे पण तिकडंच होऊन जाईल आणि आपलं फिरायचं पण होऊन जाईल। तर इथं बघा तुम्ही पहाडी जेवण वगैरे सगळे वेगवेगळे याच्यामध्ये इथं होतं। तर बापूला खायची होती पावभाजी, तर त्यानंतर तर बापू घेत आहे पावभाजी आणि मला खायची होती मोमो, तर त्यामुळे मी घेत होते मोमो। तर आम्ही इथं मस्तपैकी पावभाजी आणि मोमो घेतले आणि आता मस्त पावभाजी आणि मोमोवरती बेत होणार आहे। वगैरे आले, एका जणाने पावभाजी घेतलेली आणि एका जणाने मोमो घेतले। मोमोवाले खवय वगैरे इथे कस काय मस्त गरम आहे का? गरम होते, पेमेंट करू तर थोडी थंडी झाली। ठीक आहे। त्यानंतर बापूने आणली होती नूडल्स आणि मंचुरियन। कसं आहे बापू? खा मग पटपट आवरा। आता खायचं वगैरे झालं आणि आता चाललो आहे थोडंसं इकडं फिरायला वगैरे। आज मी स्वयंपाक वगैरे घरी काहीच बनवणार नव्हतं, त्यामुळं आल्याला लगेचच आम्ही खाऊनच घेतला अगोदर, कारण सकाळी आज होता आमचा युनिटमध्ये क्लास वगैरे होता, तर तिथं गेले होते मी। मला यायलाच 1-1:30 झाला होता आणि मी 1-1:30 आले। त्याच्यानंतर लगेचच बापू पण आले, बापू म्हटले चल इथं मेळा वगैरे लागलेला आहे CM हाऊसमध्ये, तर तिथंच आपण जाऊ। तर मग आम्ही इथं आलो होतो, मग आता खाऊन वगैरे घेतले आणि आता आणखीन इकडं फ्लावर वगैरे असतात काहीतरी, तिथं बघू आपण। इथं बघा शॉपिंग, सूट साडी मस्त साड्या वगैरे सूट वगैरे, पण आत्ताच आम्ही शॉपिंग वगैरे केली, त्यामुळे आता फक्त बघायचं। तर इथं बघा इयरिंग्स वगैरे येतं, कभी कभार डिझाईन्स कवड्यांचा उपयोग करून चप्पल बनवतात वेगवेगळ्या। विचारावर ये कैसी दी है? 350 में कोई 350। तुम्ही कमी ते फ्लावरला पेंट करेल 300 आहे। फॅब्रिक ग्रो बॅग्स, झाडं ठेवायची आपण, याच्यामध्ये झाडं पण लावू शकतो। या साईडला बघा तुम्ही लिंबूचं झाड लावलं त्यामध्ये एवढं मोठं, आणि हे सगळे झाडं त्याच्यामध्येच इको फ्रेंडली आहे सगळं। गाजर आणि हे सगळे शेतीचे अवजार इथं बघू शकता। सीमाला आपल्याला ट्रॅक्टर घेऊन द्यायचं याच्यातले रोट्या आणायला, हाताने लोटा जाईन मग ते रोट्या
तरी आहे. आणि हे पण काहीतरीच आहे. हे तर हे हे ड्रोन ना. आहे. ड्रोन आहे वरती एवढाच. एवढा मोठा. त्याच्यामध्ये खाली पेट्रोल पण आहे वाटतं, डिझेल. हा, डिझेल बरोबर. लगेच वरतून पटकन खाली पडलं. शेतीसाठी उपयोगी रेडीमेड ब्लाऊज. आपले महाराष्ट्राचे उपसरपंच चाय, गुडकी चाय, श्रीगोंदा महाराष्ट्र. बघितलं का? महाराष्ट्रातली चाय उत्तराखंडमध्ये पण. 25-30 प्राइस काय? फेस क्रीम म्हणते काय? उद्या तर शेवट यायचं डायरेक्ट. राज्यपाल महोदय का बहुत बहुत आभार, बहुत बहुत धन्यवाद। गणतंत्रोत्सव 2025 में सभी जनमानस का बहुत बहुत स्वागत है। और शाम के वक्त जब हम यहाँ पर जो भी प्रकृति प्रेमी फूलों के साथ सेल्फी ले रहे हैं, खिंचा रहे हैं, सेल्फी पॉइंट बनाए गए हैं, बस एक रिक्वेस्ट है, काढायचं त्याला पेंट करेल. वेळीच्या काढायचं ना. हे काय लॅम्प. लॅम्प. हे पूर्ण बांबूपासून बनलेलं आहे. पूर्ण वेळूचं आहे. वेळूचा पूर्ण सोफा सेट बनवला आहे. आणि इथं बघू शकता तुम्ही सुंदर असे इथं पिंक कलरचे लोटस फ्लावर्स आहेत. ते म्हणजे त्याचे लोटस फ्लावर असतील किंवा वेगळे असतील, पण लोटस फ्लावरच मला इथं दिसत आहे. दरवर्षी हे असतं इथं. तर एवढं सुंदर वाटत होतं तिथं. तर आपण जेव्हा म्हणजे समोर बघतो तेव्हा एकदम भारी वाटतं. तर मोबाईलमध्ये तर थोडं वेगळं वाटतंय, पण नॉर्मली आपण जेव्हा समोर तर बघितलं आम्ही तेव्हा खूप छान वाटलं होतं. आणि इथं प्रत्येक प्रकारचे आपल्याला इथं फुलांचे झाडं, त्यानंतर फळांचे झाडं इथं अवेलेबल होते. इथं सेल केलेलं होतं. त्यानंतर टायगर होता आहे असलीच वाटत होता. आणि इकडे बघू शकता तुम्ही हे फ्लावर्स किती सुंदर सुंदर आणि वेगवेगळ्या कलर्समध्ये इथं फ्लावर्स आहे. आणि वेगवेगळी व्हरायटीज आपल्याला इथं भेटणार आहे. इथं बघा चिकूचं छोटंसं झाड आहे आणि त्याला चिकू आलेलं आहे. आणि हे येलो कलरचं वेगळं काहीतरी फ्रूट आहे इकडचं. त्याचं नाव काही माहीत नाही, पण खूप छोटंसं झाड होतं आणि त्याला ते फ्रूट्स आलेले होते. तुम्ही बघू शकता त्या कुंडीमध्ये. आणि हे फ्लावर्स बघा, कलर तर एवढे सुंदर सुंदर होते आणि नॅचरल आपल्याला बघताना एवढं भारी वाटत होतं इथं, खूपच भारी. तर फोटो तर जेवढे काढावे तेवढे कमीच वाटत होते. एवढं सुंदर वाटत होतं. थोडं ऊन असल्यामुळं चमकत होतं, बट एवढं सुंदर होतं इथलं म्हणजे आणि इथं बघा, आता इथं एक फोटोशूट आपण करू शकतो, फोटो वगैरे काढू शकतो. त्यासाठी इथं एक सोफा चेअर ठेवलेली त्यांनी, वसंत उत्सव 2025चं. त्यानंतर हे बघा पूर्ण राऊंडमध्ये याला कलरफुल फ्लावर्स आहेत. आणि त्यानंतर इकडं बघा तुम्ही, इकडं थोडंसं लेक्चर वगैरे भाषण वगैरे चालू आहे, त्यासाठी इथं स्टेज वगैरे आहे. आणि एंट्री करताना बघा येलो कलरच्या फुलांचं किती सुंदर असं डेकोरेशन त्यांनी केलेलं आहे. आणि इथं एक छोटीशी कमान टाईप केलेलं आहे आणि त्याला स्टँड वगैरे बनवून त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकारचे फ्लावर्स ठेवलेले आहेत. एवढं सुंदर वाटत होतं इथलं हे दृश्य पाहून, तर बापरे. बघा किती सुंदर गुलाबाचे फ्लावर्स वगैरे आहेत. आणि इकडं बघा पुन्हा इकडं एक मंदिर आहे. मंदिरामध्ये जाण्यासाठी आपल्याला इथं एक कमान वगैरे कमानसारखं केलं आहे. त्याला व्हाईट कलरच्या फुलांनी वगैरे डेकोरेट केलेलं आहे त्यांनी. आणि त्यानंतर इथं वाव असे भन्नाट फ्लावर्स आहेत, वेगवेगळे कलर्स, व्हरायटीज आणि वेगवेगळा त्याचा सेंट. एवढे भारी वाटत होते, असं वाटायचं सगळेच घ्यावे की काय, पण फुलं हे शेवटी ते सुकणारच आहे. आणि हे सगळे सेल केलेले होते यांनी. आपण यामधून हे फ्लावर्स घेऊ पण शकतो. तर ह्या फ्लावरची एक दंडी काढून घेण्यासाठी 40 रुपये लागतात. एका फ्लावरची, एक गुलाबचं फ्लावर घ्यायचं तरी 40 रुपये. आणि हे काही याची दंडी असतं, त्याला फ्लावर जास्त असतात, जसे की या आहेत. 40 रुपयाला कोणताही एक फ्लावर दंडी भेटायची आपल्याला तिथं. तर एवढे वेगवेगळे प्रकारचे इथं फुलं होती, जे की आपण कधी पाहिलेसुद्धा नसेल तेवढे पूर्ण प्रकारचे फुलं इथं राहतात. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. आम्ही नॅचरली बघितलं आहे, पण तुम्हाला आम्ही व्हिडिओमध्ये दाखवतो आहे. तर तुम्ही पण नक्की बघा, व्हिडिओ स्किप न करता. आणखी समोर खूप सुंदर सुंदर असं डेकोरेशन वगैरे आहे.
बघा हे फ्लावर किती वेगवेगळ्या प्रकारचे, आणि इथं बघा तुम्ही प्रत्येक फुलांच्या वेगवेगळ्या याच्यामध्ये माळा बनवून त्यांनी सेल केलेल्या आहेत. बघा किती सुंदर वाटते त्या सेल केलेल्या माळा. आणि इकडं बापू करताय वेट, आणि इथं हे बघा पुष्पगुच्छ बनवून ठेवलेत सुंदर सुंदर असे वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये. बघा पूर्ण आता तेच आहे इथं. इथं स्पेशल गुलाबच्या फुलांचं आहेत. त्यानंतर इकडं बघा वेगवेगळ्या फुलांमध्ये, वेगवेगळ्या कलरच्या फुलांमध्ये. आणि इकडं बघा हे नॉर्मल लाकूड म्हणजे काडी असते वाळलेली, त्याला पेंट केलं यांनी, तर किती भारी वाटतंय ते. बघा सुंदर सुंदर असं इकडे यांनी काय काय बनवलंय, आणि ते सेल करता इथं. हे आपण पूर्ण आपण हे घेऊ शकतो, सेलसाठी त्यांनी हे ठेवलेलं आहे इथं. आणि हे फुलं बघा वेगळेच एक प्रकार आहे या फुलांचा, तर किती सुंदर वाटतोय. मी यातले अर्धे फुलं असे असतील की ते मी कधीच नव्हते पाहिले, तर मी इथं ते CM हाऊसमध्ये जेव्हा वसंत उत्सव असतो त्याच्यामध्येच पाहायला आपल्याला भेटतात. तर आम्ही 3 वर्ष झाले तेव्हापासून हे बघतोय. आणि इथं सुंदर सुंदर अशा फुलांच्या रांगोळ्या वगैरे त्यांनी काढलेल्या आहेत. बघा किती महाकुंभ, बघा किती सुंदर सुंदर अशा देवांच्या रांगोळ्या फुलांनीच त्यांनी इथं बनवल्या आहे. आणि किती सुंदर वाटतंय ते आपल्याला बघायला पण. मागच्या वर्षीपेक्षा थोडं कमी येतं डेकोरेशन वगैरे. आणि ते वरती बघताय ना तुम्ही, हे पूर्ण असली फुलांचं डेकोरेशन आहे. आणि आतमध्ये ते झुंबर बघताय ते सुद्धा असली फुलांचेच बनलेले झुंबर आहेत. आणि इथं पण बघा किती सुंदर असं येलो आणि व्हाईट कलरच्या फुलांचं डेकोरेशन वगैरे केलेलं आहे. आणि इथं पण एवढं सुंदर केलं आहे. तर इथं एक रामाचं इथं एक फोटो वगैरे असं बनवून त्यांनी लावलेलं आहे. आणि तिथं फोटोशूट वगैरे आपण पण करू शकतो. आणि बघा खूप सारी गर्दी होती, तरी दुपार होती त्यामुळे थोडीशी कमी होती. आणि हा मेळा 3 दिवसासाठी असतो इथं दरवर्षी. तर मस्त वाटतं इथं फिरल्यानंतर, खूप भारी वाटतं. इथं आसपास जर असेल तर नक्की, आता ह्या वर्षी तर नाही पण पुढच्या वर्षी नक्की या. खूप छान आहे इथलं. आम्हाला तर इथं 3 वर्ष लगातार पाहायला भेटलेलं आहे. आणि अशा प्रकारे हा मेळा होता. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि शेवटी घरी जाताना म्हटलं चला एक चहा घेऊ. ही महाराष्ट्रीयन चहा होती, गुड चाय. तर मग बापू म्हटलं चल एक लास्ट आता घरी जाताना एक चहा वगैरे घेऊ. आणि चहा वगैरे घेतला, मस्त चहा होता, टेस्ट पण छान होती. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की